Hi student, today in this video we are going to learn a new topic from 7th class English. It is a 3.1 and our topic is Sleep Baby Sleep. 3.1 Sleep Baby Sleep. आपण या कवितेचा आज मुलांना भावार्थ पाहणार आहोत, कवितेचं मीनिंग समजून घेणार आहोत. स्लीप बेबी स्लीप म्हणजे काय की झोप बाळा झोप, हे आपण या कवितेच्या माध्यमातून बघणार आहोत की जे आपले कवी आहेत, जे विल्यम आहेत, जे इंग्रजी लेखक आहेत, जे पोएम कविता त्यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि या कवितेच्या माध्यमातून ते सांगत आहे की झोप बाळा झोप म्हणजे ते एका लहान मुलाला झोपवत आहे. हे एक अंगाई गीत आहे आणि हे ग्रामीण भागातील व्यक्ती म्हणजे ग्रामीण भागातील लहान मुलांना झोपवण्याकरता हे सांगण्यात आलेलं गीत आहे. जसे लहान मुलं हे झोपत नाहीत आणि झोप नसल्यामुळे त्यांना अंगाईद्वारे जेव्हा गायली जाते तेव्हा त्यांच्या डोळ्यावर ही झोप येत असते. ही एक जुनी आणि पारंपरिक काय आहे ही मुलांना पद्धती आहे. म्हणून त्याचं इंट्रोडक्शनमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे, वी आर गोइंग टू रीड अ ट्रॅडिशनल लुलुबाई नाव, की आपण हे काय करत आहोत की एक पारंपरिक पद्धतीचं हे एक काय आहे आपण गीत वाचत आहोत किंवा पोयम म्हणा किंवा जी कविता आहे ती वाचत आहोत. ट्रॅडिशनल म्हणजे काय आहे पारंपरिक, लुलुबाईचा अर्थ काय आहे अंगाई गीत आहे. वी आर गोइंग टू रीड, आपण वाचत आहोत एक पारंपरिक जे अंगाई गीत आहे ते आपण वाचत आहोत. और लुलुबाई इज क्विक स्मूथिंग सॉन्ग दॅट इज यूज टू लुला चाइल्ड टू स्लीप. हे एक लुलाचा अर्थच काय आहे मुलांना, जे शांततेचं आहे, जे क्विक म्हणजे काय आहे पटकन झोपण्यासाठी, स्मूथिंग सॉन्ग की जे हळूवारपणे झोपवण्याकरता वापरला गेलेला जो शब्द आहे त्याच्यात लुलुबाईचा अर्थ आहे मुलांना अंगाई गीत आहे. हे एक पारंपरिक पद्धतीचं काय आहे मुलांना सॉन्ग आहे, पोयम आहे, अंगाई गीत आहे आणि हे बाळाला झोपवण्याकरता विशेष करून या अंगाई गीताचा वापर केला जातो. या अंगाई गीताचा वापर हा प्रामुख्याने हा ग्रामीण भागामध्ये याचा वापर केला जातो मुलांनो, किंवा जे शहरी भागामध्ये याचं प्रमाण जरी फार कमी असलं तरी ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे. की जेव्हा लहान मुलं हे लवकर झोपत नाहीत आणि त्याच्यात न झोपल्यामुळे त्यांना गाणं गाऊन अंगाई गीत गाऊन त्यांना झोपवण्याचा हा प्रयत्न केलेला असतो. तर अशा प्रकारे मुलांना जे आपलं इंट्रोडक्शन आहे ते झालेलं आहे. इंट्रोडक्शनच्या माध्यमातून मुलांना आपण समजून घेतलेलं आहे की हे आपलं जे आज कविता एक शिकणार आहोत ती कविता ही नेमकी आपली कोणती असणार आहे, अंगाई गीताची असणार आहे. आणि म्हणून आपण हे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून ते आधीच आपण समजून घेणार आहोत. प्रथम आपण कविता वाचून घेणार आहोत आणि वाचल्यानंतर आपण कवितेचा स्टेप बाय स्टेप अर्थ देखील आपण समजून घेणार आहोत. प्रथम मग इथे काय दिलं आहे एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशनचा अर्थ काय आहे स्पष्टीकरण. चला आता आपण कविता वाचण्यास सुरुवात करूया. बघा इथे सुंदर चित्र दिसत आहे. एक मुलगी आहे जी लहान बाळ ते काय आहे झोपलेलं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून सांगितलं स्लीप बेबी स्लीपचा अर्थच काय झोप बाळा झोप आहे. स्लीप बेबी स्लीप, स्लीपचा अर्थ काय आहे झोप आहे. बेबीचा अर्थ लहान जे मूल आहे की ज्याला नाव ज्याचं ठरलेलं नसतं, मग तो मुलगा असो का मुलगी असो, बरोबर आहे. मग त्याचं नाव ठरलेलं नाही, मग आपण त्याला बाळच बोलत असतो. स्लीप बेबी स्लीप म्हणजे आपल्या कवितेचं जे आपल्याला नाव आहे जे काय झोप बाळा झोप हे आपल्या कवितेचं पण नाव आहे. चला तर आपण कवितेला सुरुवात करणार आहोत. इथे दिले स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ट्स इज शीप, युअर मदर शेक द लिटिल ट्री from which fall pretty dreams on the tree. Sleep baby sleep. The heavens are white with sheep, for they are lamp those stars so bright, and the moon shepherd of the night. Sleep baby sleep. And I will give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep baby sleep. And bled not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rug. Sleep baby sleep. Go out and herd the sheep, go out you barking black dog go. Sleep baby sleep. तर अशा प्रकारे आपण हे कवितेचं वाचन केलेलं आहे की जी कविता आहे की एक प्रकारे अंगाई गीताद्वारे जी आई आहे ती आपल्या लेकराला सांगत आहे की तू झोप, आता तू झोपले तर मी काय करणार आहे किंवा तू जो झोपले आहे तर जर मी तुला काय देणार आहे, हे सर्व या कवितेमध्ये आपण एक्सप्लेनेशन इथे स्टेप बाय स्टेप करणार आहोत. की जे लहान मूल आहे ते काय आहे ते झोपत नाही आणि ते झोपला नसल्यामुळे तर त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तू आता काय कर
झोपून जा. आणि त्याच्यामुळे आपण पुन्हा बघा आता कवितेकडे नजर टाकणार आहोत आणि त्या कवितेचा आपण भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा आपली जी लाईन आहे ही सुंदरसं असं वातावरण आहे, झोपण्याची जे वेळ आहे त्याच्यामुळे जे सूर्य हा गेलेला आहे आणि जो चंद्र आहे तो दिसत आहे आणि रात्रीची वेळ आहे, बाळ झोपलेलं आहे. आणि कवितेचा जो पहिली ओळ आहे स्लीप आहे, स्लीप बेबी स्लीप आहे, म्हणजे काय आहे, झोप बाळा झोप. असं आई आपल्याला देखील बोलते की नाही, झोप बाळा झोप. जेव्हा तुम्ही शाळेतून दमून थकून येता, सकाळी लवकर उठता आणि सकाळी शाळेत गेल्यानंतर पुन्हा जेव्हा घरी येता, घरी आल्यानंतर तुम्ही दमून खेळता आणि परत आल्यानंतर देखील फ्रेश होऊन परत तुम्ही थोडासा ब्रेकफास्ट करून परत खेळायला जाता, होमवर्क करता आणि तुम्ही दमून गेलेलं असतं आणि पुन्हा तुम्हाला सकाळी शाळेत जायचं असतं. मग आई काय बोलते, झोप बाळा झोप, बरोबर की नाही. म्हणजे तू आता थोडं विश्रांती घे, तू आता तुला पुन्हा उद्या सकाळी उठायचं आहे. त्याच्यामुळे ती काय बोलत आहे, स्लीप बेबी स्लीप, असं आपण आपली आई बोलते की नाही. तसंच इथे कवितेमध्ये देखील सांगितलं आहे की आता सर्व रात्र झालेली आहे, सर्व दिवसभराची कामं ही संपलेली आहेत, आता काय आहे, झोपण्याची वेळ आहे. आणि त्याच्यामुळे ते जे आपले कवी आहे ते आपल्याला सांगत आहे, स्लीप बेबी स्लीप, आता तू काय कर आहे, झोपायचं आहे, तुझी आता झोपण्याची वेळ आहे, विश्रांतीची ही वेळ आहे. आणि म्हणून सांगत आहे स्लीप बेबी स्लीप. बघा नेक्स्ट बोलत आहे, युअर फादर हर्ट्स इज शीप, म्हणजे तुझे जे वडील आहेत, तुझे जे बाबा आहेत ते काय मेंढपाळाचा जो कळप आहे ते घेऊन गेलेले आहेत, चरत आहेत. युअर फादर हर्ट्सचा अर्थ काय, जो कळप आहे, जो पूर्ण मेंढराचा जो जे एक नाही दोन नाही, जे पूर्ण जे मेंढर असतात अंदाज 25-30 पण जे काय असतील ते कळप काय करत आहेत, चरत आहेत. बघा हर्टचा अर्थ काय, कळप आहे. शीप म्हणजे काय आहेत, ह्या मेंढ्या आहेत. बघा म्हणजे ते मेंढरं राखायला गेलेलं आहे, पूर्ण कळप, जो मेंढ्यांचा जो कळप आहे तो राखण्यासाठी तुझे बाबा हे बाहेर गेलेले आहेत, असं देखील इथे त्याची आई तिला इथे सांगत आहे. युअर मदर शेक द लिटिल ट्री, तुझी जी आई काय करत आहे मुलांनो, ती आई झाडाला हलवत आहे. बघा इथे जो शब्द आलेला आहे कठीण ते आपण पाहूया. बघा युअर मदर म्हणजे आई आहे, शेक म्हणजे काय, हलवणे. लिटिल ट्री म्हणजे जे छोटंसं जे झाड आहे, या झाडाला काय करत आहे, हलवत आहे. शेकचा अर्थ काय, हलवणे. ट्री म्हणजे काय आहे, झाड आहे. बघा आता हे झाडावरती तुम्हाला काय दिसत आहे, ते झाड का हलवत आहे. बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे, चॉकलेट दिसत आहे, इथे लॉलीपॉप दिसत आहे, इथे टॉफी दिसत आहे, इथे तुम्हाला डॉल दिसत आहे, पुन्हा तेच गोष्टी दिसत आहेत. बघा आणि त्या काय करते, ती हलवत आहे. कशासाठी हलवत आहे बघा, तर ते देखील तू कवितेने जे कवी आहेत आपल्या त्या कवीने ते सांगितलंय की वडील जे आहेत ते कळप घेऊन, मेंढरांचं कळप घेऊन ते राखायला त्याचं गेलेले आहेत. आई जी आहे ती काय करत आहे, युअर मदर शेक द लिटिल ट्री, आई झाडाला हलवत आहे. लिटिल शेक, बघा इथे ते लिटिल जो ट्री आहे, जो छोटंसं झाड आहे, त्या छोट्या झाडाला ते काय करत आहे, हलवत आहे असं सांगितलं आहे. फ्रॉम विच फॉलो प्रिटी ड्रीम्स ऑन दी, की त्याच्या माध्यमातून किंवा ते झाड हलवण्याच्या माध्यमातून तुम्हाला सुंदर सुंदर अशी स्वप्न पडावी, त्याच्यासाठी ते झाड काय करत आहे मुलांना, ती हलवत आहे. बघा इथे काय दिलं आहे, फ्रॉम विच फॉलो ट्री, प्रिटीचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. प्रिटीचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. ड्रीमचा अर्थ काय आहे, स्वप्न. प्रिटीचा अर्थ सुंदर, की तुम्हाला सुंदर सुंदर स्वप्न पडण्यासाठी, जे ज्याच्याकडून म्हणजे झाडाकडून तुम्हाला काय मिळणार आहे, सुंदर स्वप्न पडावे, त्याच्यासाठी आई झाडांना काय करत आहे, हलवत आहे, असं इथे आपण या चित्राच्या माध्यमातून बघा पाहत आहोत. आणि ते झाड हलल्यानंतर काय पडत आहे, बघा इथे तुम्हाला डॉल दिसत आहे, इथे लॉलीपॉप दिसत आहे आणि इथे तुम्हाला चॉकलेट देखील भरपूर प्रमाणामध्ये दिसत आहे. तर अशा प्रकारे बघा इथे काही जे आपण पाहू शकतो की जे ड्रीम्स आहे की कशा प्रकारे आपल्या मुलांना छान छान स्वप्न पडावी, याच्यासाठी काय करत आहे आई, ते झाड हलवत आहे. आपली आई देखील बघा तुम्हाला जेव्हा अंगाई गीत गात असेल तेव्हा तुम्हाला शौर्याच्या ज्या कथा आहेत त्या तुम्हाला सांगत असेल. त्याचप्रमाणे जिजाईच्या ज्या गोष्टी आहे, शिवाजी महाराज, आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहे, किंवा जे आपले नेते आहेत मुलांना की ज्यांनी आपल्या भारतासाठी स्वतंत्र मिळवण्यासाठी देखील ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं, त्यांच्याविषयीचे आपले
आपले जे नेते आहेत की त्याचप्रमाणे जे आपले समाजसेवक आहेत, जे आपले महात्मा गांधी आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, तसे अनेक जे समाजसेवक आहेत त्यांच्याविषयी ते काय करत असतात, माहिती देत असतात की जेणेकरून मग ते प्रेरणा त्यांनाही निर्माण होत असते. तर अशा प्रकारचं आपल्या लेकरांना देखील सुंदर सुंदर स्वप्ने पडावी यासाठी आई हे काय करत आहे, झाडांना हलवत आहे, जेणेकरून त्यांना स्वप्नामध्ये डॉल दिसेल, चॉकलेट दिसेल, ट्रॉफी दिसेल, त्याचप्रमाणे लॉलीपॉप दिसेल. अशा प्रकारची झाडांना हलवून त्यांना एक सुंदर सुंदर स्वप्न हे देखील पाहत असेल. आणि म्हणून सांगितलं स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप, जेणेकरून तुझ्या स्वप्नामध्ये छान छान गोष्टी या तुझ्या स्वप्नामध्ये यावा यासाठी आई काय करत आहे, त्या झाडाला हलवत आहे. बघा आता आपण नेक्स्ट लाईन पाहणार आहोत, दुसरं कडवं बघणार आहोत. द हेवन्स आर व्हाईट विथ शेप. हेवनचा अर्थ काय आहे, स्वर्ग आहे. द हेवन आर व्हाईट विथ शेप, जो हेवन जो आहे, जो स्वर्ग आहे, तो मेंढपाळासारखा कसा आहे, सफेद आहे असं सांगितलेलं आहे. आपण त्याचा अर्थ देखील मुलांना पाहणार आहोत. हेवनचा अर्थ काय आहे, स्वर्ग आहे, बरोबर. व्हाईटचा अर्थ काय आहे, सफेद आहे. आणि शिपचा अर्थ काय आहे, मेंढर आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जे मेंढर आहे, जे आपला जो स्वर्ग आहे तो कसा आहे, मेंढरासारखा सफेद आहे. त्यांनी सांगितलेलं हेवन्स आर व्हाईट विथ शेप, की मेंढराप्रमाणे तो कसा आहे, आपला जो स्वर्ग आहे तो सफेद आहे असं देखील ते सांगत आहे. फॉर दे आर लॅम्प्स दोज आर सो ब्राईट. आणि जे जे कोकरू आहे, जे लॅम्प्स आहे, लॅम्पचा अर्थ काय, कोकरू, ते कसं दिसत आहे, एका ताऱ्याप्रमाणे चमकत आहे. बघा इथे दिलेलं आहे, फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार. स्टारचा अर्थ काय आहे, चांदणे आहे, जे तुम्हाला इथे दिसतच आहेत, तुम्ही पाहू शकता. स्टारचा अर्थ काय आहे, चांदणे आहे. ब्राईटचा अर्थ अधिक चमकणे, प्रकाशित होणे असं त्याचा अर्थ आहे. ब्राईटचं मिनिंग आहे प्रकाशित होणे. तर अशा प्रकारे बघा इथे पाहू शकता, फॉर दे आर लॅम्प्स कशासारखे दिसत आहे, की जे लॅम्प आहे, जे कोकरू आहे, ते कसं दिसत आहे, ताऱ्याप्रमाणे ते चमकत आहे. कारण जे याचा अर्थ ते जे बेंडू आहे ते कसं आहे, सफेद आहे. आणि ते म्हणून सफेद असल्यामुळे ते कसं दिसत आहे, ते ताऱ्याप्रमाणे चमकत आहे असं देखील इथे कवी आपल्याला सांगत आहे. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट. आणि जो चंद्र आहे हा देखील काय करत आहे मुलांनो, बघा मूनचा अर्थ काय आहे, असं चंद्र आहे. शेफर्डचा अर्थ काय आहे, जे मेंढर आहे, ऑफ द नाईट. आणि ते जे मेंढपाळ आहेत ते देखील ताऱ्याप्रमाणे चंद्राप्रमाणे ते काय करत आहेत, प्रकाश देत आहे, रात्रीच्या प्रकाश देत आहेत. जो चंद्र आहे हा मेंढपाळांना काय करत आहे, प्रकाश देण्याचं काम करत आहे. बघा असं देखील इथे आपल्याला कवी सांगत आहे. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप असं इथे ती सांगत आहे. अँड आय विल गिव्ह दी अ शेप. जर तू झोपलीस तर मी तुला काय देणार आहे असं ती सांगत आहे. जर तू झोपत आहेस तर मी तुला एक शीप देणार आहे, एक मेंढरू देणार आहे असं देखील ते तिला सांगत आहे. अँड आय विल गिव्हचा अर्थ काय, देणे आहे. दे अ शिप, शिपचं काय आहे, एक मेंढरू, एक कोकरू मी तुला काय करणार आहे, देणार आहे. मग तू त्या कोकराबरोबर काय करणार आहेस, बघा इथे ते सांगत आहे. अशा प्रकारचं जे कोकरू आहे ते बघा, अशा जर तू झोपली, जर मी तुला सांगते तू झोप आणि तू माझं ऐकलंस तर मी तुला काय गिफ्ट म्हणून देणार आहे. बघा, अ लिटिल प्ले फॉलो फॉर दिस. अ लिटिल, एक छोटंसं जे खेळणं आहे, फॉलो फॉर दिस, ते मी तुला देणार आहे. बघा इथे काय सांगत आहे, प्ले फॉलोचा अर्थ काय आहे, एक छोटंसं जे खेळणं आहे. लिटिल म्हणजे एक छोटंसं, प्ले फॉलो म्हणजे प्ले फॉलोचा अर्थ काय, खेळणे, फॉर दी, मी ते तुला खेळण्यासाठी म्हणून तुला ते एक शिप म्हणून किंवा एक मेंढरू तुला काय करणार आहे, देणार आहे असं देखील इथे कवी इथे सांगत आहे. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप असं सांगत आहे. अँड ब्लेटेड नॉट लाईक अ शिप, म्हणजे की तो मेंढराचा जो आवाज आहे त्याच्यासारखा आवाज करू नकोस. बघा, अँड ब्लेट नॉट लाईक शिप, शिपचा अर्थ काय, जे मेंढर आहे, जे कोकरू आहे त्याच्यासारखा तू आवाज करू नको. ब्लेटचा अर्थ काय आहे, बघा इथे जो ह्या ज्या मेंढ्या आहेत ते काय करतात, आवाज कशा करतात, ज्या म्या म्या करून आवाज करतात. तर त्याचं की तर त्यांच्यासारखा मेंढरासारखा तू आवाज करू नको. म्हणून इथे ब्लेटचा अर्थ काय आहे, आवाज, जे कशासारखा आहे, शिपसारखा आहे, मेंढरासारखा आहे, ते तू काय करू नको, आवाज करू नको असं देखील आई तिला इथे सांगत आहे. आर ॲट द शेफर्ड्स अँग्री डॉग,
आणि जो मेंढपाळचा जो कुत्रा आहे, जो राखण करणार आहे, मग त्याला राग येईल असं इथे मी सांगितलं आहे. ऑर एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग, जो मेंढपाळाचं रक्षण करणारा जो कुत्रा आहे त्याला काय येणार आहे, राग येणार आहे. बघा इथे अँग्रीचा अर्थ काय आहे, मग इथे अँग्रीचा अर्थ काय होऊ शकतो, राग येऊ शकतो. शेपर्ड म्हणजे जे जे मेंढ्या आहे, जे शेफर्ड, जे मेंढपाळ जो पाळणारा जो कुत्रा आहे त्याचा काय येणार आहे की त्याला काय येईल, राग येणार आहे असं देखील इथे कवी सांगत आहे. विल कम अँड बाईट माय नॉटी रॉग, बघा की मग तो येईल आणि मग तो तुझा चावा घेईल. कोण चावा घेईल, जो डॉग आहे, जो कुत्रा आहे तो येईल आणि मग तो काय करेल, तुझा चावा घेईल असं देखील इथे सांगत आहे. विल कम म्हणजे येईल. बाईट, बाईटचा अर्थ काय आहे, चावा घेणे आहे. बघा बाईटचा अर्थ आहे चावा घेणे आहे. अँड नॉटी रॉग, जो जो खोडकर कुत्रा आहे तो काय करणार आहे, तो चावा घेणार आहे असं तो तुला सांगत आहे. त्या प्रकारे बघा सांगते विल कम अँड बाईट माय नॉटी रोज, तो काय याचा अर्थ बदमाश आहे. जो नॉटी रोज आहे तो काय आहे, जो कुत्रा आहे जो कसा आहे, तो बदमाश कुत्रा आहे, तो येईल आणि तुझा चावा घेईल. बाईटचा अर्थ काय आहे, चावा घेणे आहे. आपण नेक्स्ट लाईन बघा पाहणार आहोत. स्लीप बेबी स्लीप, म्हणून झोप बाळा झोप, तो येईल आणि तुला चावा घेईल. गो आउट अँड हर्ट दिस शीप, की जा आणि तू काय कर, मेंढ्याचं कळप आहे त्यांचं रक्षण कर असं ती कुत्र्याला सांगत आहे. गो आउट, तू जा, अँड हेड द शीप, जे कळप आहे त्या कळपांचं, तू त्या मेंढ्यांचं काय कर, ते तिकडे जा, त्यांच्या ठिकाणी, त्या कळपाच्या ठिकाणी तू जा असं ते कुत्र्याला सांगत आहे. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, की तू जा, इथे भुंकू नकोस. गो आउट, तू बाहेर जा. यू बार्किंग, बार्किंगचा अर्थ काय आहे, भुंकणे आहे. बार्किंग ब्लॅक डॉग, हे काळा कुत्रा तू इथे भुंकू नको, तू बाहेर जा. गो, गो म्हणजे तू जा असं देखील सांगत आहे. तू इकडे भुंकू नको कारण माझी मुलगी इथे झोपलेली आहे. स्लीप बेबी स्लीप, स्लीप बेबी स्लीप म्हणजे काय आहे, मुलगी झोप, आता झोप. स्लीप म्हणजे झोप बाळा झोप. बेबीचा अर्थ काय आहे, बाळ आहे आणि म्हणून स्लीप बेबी स्लीप असं ती सांगत आहे. तर अशा प्रकारे बघा जी आपली पोएम आहे ती इथे आपली फिनिश झालेली आहे. ती सांगत आहे की तू कुत्रा काय करत आहे, तो ओरडत आहे, जर तू आवाज केलास तर तो कुत्रा येईल आणि तुला काय करेल, चावा घेईल आणि मग तो चावा घेईल, त्याच्यामुळे तू काय झोपून राहा. ती कुत्र्याला, काळा कुत्र्याला सांगितलं तू इथे ओरडू नकोस, तू इथे भुंकू नकोस, तू बाहेर जा आणि बाहेर जाऊन जे कळप आहे, मेंढ्यांचा जो कळप आहे, तू त्या कळपाकडे जा आणि त्या कळपाचं तू रक्षण कर असं देखील त्या कुत्र्याला देखील ती सांगत आहे. तर अशा प्रकारे हे जे अंगाई गीत आहे, हे अंगाई गीत इथे कवीने सादर केलेलं आहे की एक पारंपरिक अंगाई गीत आहे की जे वर्षानुवर्ष हे लहान मुलांसाठी या अंगाई गीताचा वापर करण्यात आलेला आहे की जे लहान मुलांना जेणेकरून जेव्हा झोप येत नाही ते झोप येण्यासाठी त्यांना हे अंगाई गीत हे आजही काही ग्रामीण भागामध्ये हे गायलं जात आहे. तर अशा प्रकारे जी आपली पोयम आहे मुलांना, स्लीप बेबी स्लीप, ही कविता आपण पूर्ण स्पष्टीकरणासकट देखील समजून घेतलेली आहे. त्याच्यातले जे हार्डवर्ड आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं बोल सांगितलं आहे की झोप बाळा झोप, तुझे वडील आता काय गेले आहेत, जे मेंढपाळांना घेऊन ते जो मेंढपाळांचा जो कळप आहे ते घेऊन बाहेर गेलेले आहेत आणि आई काय करत आहे, ते झाडांना हलवत आहे जेणेकरून त्या तुम्हाला एक सुंदर सुंदर, प्रिटीचा अर्थ काय आहे, जे सुंदर छान स्वप्न पडावीत यासाठी त्या छोट्याशा झाडाला ती काय करत आहे, हलवत आहे असं देखील सांगत आहे. जो स्वर्ग आहे तो कसा दिसत आहे, पांढरा शुभ्र दिसत आहे आणि त्याचप्रमाणे जे लॅम्प आहे, जे कोकरू आहे ते देखील कसं दिसत आहे, एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकत आहे आणि रात्रीच्या अंधारात देखील चंद्र काय करत आहे, मेंढपाळांना उजेड देत आहे. तर अशा प्रकारे एक सुंदरसे एक वर्णन इथे केलेलं आहे जे आकाशाच्या माध्यमातून निसर्गातले ज्या काही निसर्गाच्या सानिध्यातल्या गोष्टी इथे घेतलेल्या आहेत. सूर्य म्हणजे चंद्र आहे, तारे आहेत, त्याचप्रमाणे जो आकाश आहे आणि जे निसर्गात उपलब्ध असणारे ज्या मेंढ्या आहेत, जे प्राणी आहेत त्यांचं देखील इथे काय केलेलं आहे, उल्लेख घेतलेला आहे. म्हणजे अंगाई गीतामध्ये देखील सर्व निसर्गातल्या गोष्टीचा देखील वस्तूंचा वापर करून लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत
त्याचा वापर या अंगाई गीतामध्ये केला जातो, जेणेकरून लहान मुलांचं लक्ष हे विचलित होऊ नये. त्यांनी परिपूर्णपणे लक्ष देऊन जी अंगाई गीत आहे ते ऐकत असतात, त्यांना त्या गोष्टी आवडत असतात. सूर्य, चंद्र, तारे म्हणा किंवा त्याचप्रमाणे निसर्गात असणाऱ्या ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्या गोष्टीचा वापर करून मुलं काय करत असतात, ते अंगाई गीत गाण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे बघा आपलं जे अंगाई गीताचं स्पष्टीकरण देखील मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मुलांनो की ते कशा प्रकारे जो कुत्रा आहे तो काय करत आहे, तो भुंकत आहे आणि म्हणून ती आई सांगत आहे की तू इथे भुंकू नकोस, कारण इथे माझं बाळ झोपलेलं आहे. तू बाहेर जा आणि बाहेर जाऊन जे मेंढपाळ आहे त्याचं तू काय कर, त्याचं रक्षण कर, असं देखील ते सांगत आहे की तू त्यांची काळजी घे, इथे माझं बाळ उठेल. ती बाळाला देखील सांगत आहे की तू जर झोपली नाहीस तर काय होणार आहे, तो काळा कुत्रा येईल, जो मेंढपाळाचा जो कळप राखणारा जो काळा कुत्रा आहे तो येईल आणि तुझा सावा घेईल. म्हणजे अतिशय एक प्रेमळवाणी धमकी त्याने देखील आपल्या मुलाला, त्या बाळाला काय केली आहे, दिलेली आहे. आणि मग त्या धमकीने ते बाळ काय केलं आहे, ते झोपी गेलेलं आहे. आणि त्या कुत्र्याला देखील ती वॉर्न करत आहे की तू इथून बाहेर जा, त्या मेंढपाळाचं काय कर, तू तिथे त्यांचं रक्षण कर, कारण इथे माझं बाळ झोपलेलं आहे. मग हर एक आईला आपल्या लेकरांची काय आहे, काळजी आहे, आणि म्हणून ती त्या उद्देशाने सांगत असते. तर अशा प्रकारे जी सुंदरशी कविता आपण सादर केली. आता बघा इथे तिला ना आपण पोएम मिनिंग देखील आपण पाहणार आहोत. बघा जो पहिला पोएम मिनिंग आपण एक एक समजून घेणार आहोत. इथे पोएम मिनिंग आहे म्हणजेच कवितेचा अर्थ इथे त्यांनी सांगितला आहे. द मदर्स लव्हिंग प्रॉमिसेस द बेबी दॅट इफ इट शिप then she will give it gift for a sleep with a golden bell as a friend to play. बघा इथे जे आई सांगते, मदर लव्हिंगली प्रॉमिस, आई अगदी प्रेमळपणे जे वचन देते की जर तू झोपलीस तर मी तुला काय देणार आहे, एक गोल्डन शिप देणार आहे, एक सोनेरी रंगाचा जो शिप आहे, जो मेंढी आहे ती मी तुला देणार आहे, की जी तुझ्या मित्रांबरोबर तुला खेळण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. बघा आता आपण कवितेचे जे मध्ये जे मिनिंग्स आहेत ते देखील पाहणार. लव्हिंगली म्हणजे प्रेमळपणे, प्रॉमिस म्हणजे काय आहे, वचन आहे. द बेबी दॅट इफ इट स्लीप, जर तू झोपत आहे, इफचा अर्थ काय, जर, इफ इट स्लीप देन शी विल गिव्ह इट गिफ्ट, जर ती झोपली तर ती काय देणार आहे, बघा गिफ्ट देणार आहे. गिफ्टचा अर्थ काय आहे, भेटवस्तू, उपहार असं आपण बोलू शकतो. ऑफ अ शिप विथ अ गोल्डन बेल, म्हणजे नुसतंच शिप नाही देणार, की त्याच्यामध्ये जी गोल्डन बेल लावून तिला काय देणार आहेत, ॲज अ फ्रेंड टू प्ले, की तिच्या फ्रेंड बरोबर, तिच्या मित्रांबरोबर खेळण्यासाठी तिला एक गोल्डन जी शिप आहे, गोल्डन बेल असलेली जी शिप आहे ती तिला देणार आहे. Now the mother warned the baby not to make any sound, otherwise the shepherd angry dog will come and bite. आणि त्याचबरोबर ती तिच्या मुलीच्या बाळाची सुरक्षेची देखील ती काय करत आहे, काळजी घेत आहे. आणि ती वॉर्न करत आहे, कुणाला, ती डॉगला वॉर्न करत आहे, ती कुत्र्याला वॉर्न करत आहे की माझं बाळ इथे झोपलेलं आहे आणि तू इथे आवाज करू नकोस, तू तिकडे जा जिथे मेंढपाळाचा कळप आहे, त्या ठिकाणी जाऊन तू काय कर, त्यांचं रक्षण कर, की त्यांची रखवाली कर, तू तिकडे लक्ष दे, इथे माझ्या बाळा झोपला आहे, इथे तू भुंकू नकोस, इथे तू आवाज करू नको, असं देखील ती सांगत आहे की शेपर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट. आणि जर समजा तू झोपली नाहीस, ती बाळाला देखील सांगत आहे, काय सांगत आहे की जर तू असा जर मेंढ्यासारखा जर आवाज करत राहिलीस तर तो आवाजाने जो मेंढपाळाचा जो डॉग आहे, जो रक्षण करणारा जो काळा कुत्रा आहे तो येईल आणि तुला काय करेल, बाईट करेल. बाईटचा अर्थ काय आहे, चाव आहे. नाव द मदर वॉर्न द बेबी, इथे जो अर्थ आहे तो समजून घेतलाय की जर ती मुलीला काय करत आहे, वॉर्न करत आहे. वॉर्न करणे म्हणजे आपण एक प्रकारे अलर्ट करणे असं बोलू शकतो, किंवा तिला पूर्वसूचना देत आहे, काय की नॉट टू मेक एनी साऊंड अदरवाईज, की तू कोणत्याही प्रकारचा आवाज करू नको, असं देखील ती सांगत आहे. द शेपर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट, मग जो मेंढपाळ जो राखणारा जो कुत्रा आहे, जो काळा कुत्रा, तो येईल आणि तुझा चावा घेईल, असं देखील ती सांगत आहे. Finally, the mother asked the sheep and the barking
ब्लॅक डॉग टू गो आउट अँड नॉट टू डिस्टर्ब हर बेबी. आणि फायनली म्हणजे मग शेवटी ती आपल्या त्या काळ्या कुत्र्याला देखील सांगत आहे की तू इथे माझं बाळ झोपलं आहे, तू इथे आवाज करू नको आणि तू इथून दूर निघून जा. जिथे मेंढपाळाचा जो कळप आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचं तू काय कर, रक्षण कर. बघा इथे मदर आस विचारत आहे, शीप अँड द बार्किंग ब्लॅक डॉग गो टू आउट, तू इथून बाहेर जा अँड नॉट टू डिस्टर्ब हर बेबी, की ती तिच्या बाळाला काय करू नको, डिस्टर्ब करू नको असं देखील ती सांगत आहे. तिच्या बाळाला डिस्टर्बचा अर्थ काय आहे, आपण बोलू शकतो व्यत्यय आणू नको, अडथळा आणू नको, कारण ती शांतपणे झोपली आहे असं देखील ती इथे तिला सांगत आहे. बघा अशा प्रकारे आपलं पोएम मिनिंग इथे झालेलं आहे. आता पुढे बघा काय म्हणत आहे, जे आपण पाहणार आहोत वर्ड मिनिंग, म्हणजे आपण या कवितेच्या माध्यमातून आलेले जे हार्ड वर्ड्स आहेत ते देखील आपण इथे पाहणार आहोत. बघा इथे हर्टचा अर्थ काय आहे, लुक आफ्टर द शीप, की जे शीपची काय करणार आहे, काळजी घेण्यासाठी जो त्याचा कळप आहे त्या कळपाला ते काय बोलणार आहोत आपण, हर्ट्स बोलणार आहोत. म्हणजेच काय आहे, कळप आहे. जसं आपण बोलतो ना की गवताच्या जशा पेंढ्या असतात, भाज्यांची जुडी असते, तसं जे पूर्ण जे मेंढरं आहेत त्यांचा जो एक कळप आहे त्याला काय बोलणार आहे, हर्ट्स बोलणार आहोत. दी म्हणजे यू, म्हणजे तुला, म्हणजे मी तुला देणार आहे. हेवनचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे, हेवनचा अर्थ काय आहे, स्वर्ग आहे. म्हणजेच आपण मग हा स्वर्ग कुठे असतो, आभाळात, म्हणजेच कुठे आहे, स्काय. स्कायचा अर्थ काय आहे, आभाळ आहे. ब्लेडचा अर्थ काय आहे मुलांना, बघा आपण इथे एक एक शब्द घेतलेले आहेत. बघा हर्टचा अर्थ पाहिलेला आहे. हर्टचा अर्थ म्हणजे काय, आपण पाहिलेलं आहे की जो कळप आहे, जो मेंढ्यांचा जो कळप आहे त्या मेंढ्याच्या कळपाला आपण काय बोलत आहोत, इथे हर्ट्स बोलत आहोत. दीचा अर्थ काय, यू, म्हणजे मी तुला खेळण्यासाठी एक गोल्डन बेलवाला शीप देणार आहे. म्हणजे दीचा अर्थ काय, यू. हेवनचा अर्थ काय आहे, स्वर्ग आहे. तो स्वर्ग कुठे आहे, आकाशात आहे, म्हणून स्कायचा अर्थ काय आहे, आकाश आहे. ब्लेडचा अर्थ काय आहे, मेक अ व्हायनिंग साऊंड, म्हणजे मेंढ्या जसा आवाज करतात ब्या ब्या भ्या भ्या, त्या आवाजाला काय बोलला आहे, ब्लेड बोलला आहे की तू मेंढ्यांचा सारखा आवाज करू नको. जसं लहान मुलाचा रडण्याचा आवाज आणि ज्या मेंढ्या ज्या ओरडतात त्यांचा आवाज हा कसा असतो, थोडाफार सिमिलर असतो. आणि म्हणूनच ती आई काय सांगत आहे की तू तसा जर आवाज केलास तर काय होणार आहे, तो जो काळा कुत्रा आहे, जो मेंढपाळांचं रक्षण करणार आहे, तो येईल आणि तुला चावा घेईल. आणि म्हणून ते सांगत आहे ब्लेडचा अर्थ काय आहे, जो मेंढ्यांसारखा जो आवाज काढला जातो भ्या भ्या करून, त्याला काय बोललं जातं आहे, ब्लेड बोललं जातं आहे. म्हणजेच मेक अ वायनिंग साऊंड, जसा मशीनचा आवाज येतो तसा त्याप्रमाणे त्या आवाज, साऊंडचा अर्थ काय आहे, आवाज. रोजियू म्हणजे काय, हिअर इट मीन्स अ चाइल्ड हू डज नॉट टू वर्क इज व्हॉट इज आज, म्हणजे काय आहे, आपण बोलू शकतो एक रोजूचा अर्थ काय आहे, बदमाश आहे. जो नॉटी रोजू, जो एक बदमाश जो डॉगी आहे तो येईल आणि तुला चावा घेईल. इथे त्यांनी सांगितलं हिअर, म्हणजे इथे जो अर्थ घेतलाय तो काय आहे, इट मीन्स अ चाइल्ड हू डज नॉट डू व्हॉट इज आज, की चाइल्ड इथे विचारू शकत नाही की असं का होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला, रिजूचा अर्थ काय आहे, बदमाश. शेफर्ड, अ पर्सन हू टेंड्स अँड डिअर शीप, शेफर्ड म्हणजे जो मेंढपाळ आहे. शेफर्डचा अर्थ काय आहे, मेंढपाळ आहे. म्हणजे जे मेंढ्यांचं काळजी घेणारा, रक्षण करणारा, त्यांची देखभाल करणारा, त्यांना संरक्षण देणारा, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी बघणारा, त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे या सर्व गोष्टीची काळजी घेणारा आपण काय बोलत आहोत, शेफर्ड. म्हणजे जो मेंढ्यांचं रक्षण करतो त्याला आपण काय बोलतो, शेफर्ड. अ पर्सनचा अर्थ काय आहे, व्यक्ती आहे. हू टेंड्स अँड टिअर शीप, रेअर शीप, की जे काय करत आहेत त्यांची काळजी घेणारा जो आहे त्याला आपण काय बोलत आहोत, शेफर्ड असे बोलणार आहोत. तर अशा प्रकारे या कवितेतले आलेले मुलांनो जे आपण स्पष्टीकरण आहे, म्हणजे इंट्रोडक्शन पाहिलं, इंट्रोडक्शन बघितलं, स्पष्टीकरण पाहिलं, त्याचप्रमाणे हा आपण पोएम मिनिंग पाहिलं आणि त्याचप्रमाणे जे वर्ड मिनिंग आहे ते देखील आपण याच्यातले व्यवस्थित समजून घेतलेले आहे. आता आपण मुलांनो समरी बघणार आहोत की समरीच्या माध्यमातून
काय सांगत आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. मुलांनो, या कवितेच्या माध्यमातून आपण समरी पाहणार आहोत की समरीच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की याच्यातला आपण सारांश काय घेतला आहे की आई जी आहे ती आपल्या मुलांसाठी झोपण्यासाठी ती वेगवेगळे ट्रिक, वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत आणि वेगवेगळ्या युक्त्या वापरून म्हणजेच मुलांना ज्या गोष्टी आवडणार आहेत त्या आवडत्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक सुंदरसं अंगाई जे गीत आहे त्या अंगाई गीताच्या मधुर आवाजामध्ये ते गाणं गाऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलं बाळ झोपावं यासाठी ते काय करत आहेत, वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत आणि त्या युक्त्यामध्ये अंगाई गीताच्या माध्यमातूनच ते काय करतात, त्याचा वापर करत आहेत. जसं आपल्याला ह्या पोयममध्ये किंवा ह्या कवितेमधून देखील त्यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे जे अंगाई गीत आहे, जो पहिला सांजा आहे की आपलं बाळ झोपावं यासाठी सांगत आहे की तुझे बाबा हे कळप राखण्यासाठी जे मेंढपाळ आहेत, सगळ्या मेंढरांना घेऊन कळप राखण्यासाठी गेलेले आहेत आणि आई जी आहे ती काय करते, झाडांना हलवून ते तुम्हाला सुंदर स्वप्न पडावे की तुमच्या स्वप्नात छान छान गोष्टी याव्यात यासाठी ती काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे तिने जे दुसरा सांजा घेतला आहे की जे आकाशात असणारे जो सूर्य, जो चंद्र आहे तो कशा प्रकारे रात्रीच्या काळोखात देखील तुम्हाला प्रकाश देत आहे. स्वर्ग हा पूर्ण पेंढरासारखा कसा आहे, स्वच्छ आणि सफेद आहे. त्याचप्रमाणे जे लॅम्प्स आहे, जे कोकुर आहे ते देखील काय आहे, ताऱ्याप्रमाणे ते चमकत आहे. अशी देखील ती त्यांना काय करत आहे, उपमा देत आहे. तिसरं सांजा सांगत आहे की जर तू आवाज मेंढरासारखा जर आवाज केलास आणि जर तो कळप चारणारा जो कुत्रा आहे, जो बदमाश कुत्रा आहे, जो काळा कुत्रा, तो येईल आणि तो काय करेल, तुला चावा घेईल. म्हणजे ती एक प्रेमळवाणी ती धमकी देखील ती याला इथे देत आहे. चौथा सांजा सांगत आहे की तू जो कुत्रा आहे, तू इथे जो भुंकू नकोस, तू इथून दूर जा, कारण माझं बाळ हे झोपलेलं आहे, त्याला तो उठेल, त्याला त्रास होईल, किंवा तू जिथे जे मेंढपाळ जे कळप चारत आहेत त्या ठिकाणी जाऊन तू त्या कळपाचं रक्षण कर. असं देखील एक छोटासा जो सारांश आहे ते इथे आपण सांगितलेला आहे. बघा, आपण थोडक्यात पाहणार आहोत. The mother in this poem used various ideas to put to her child to sleep. की इथे जी आई आहे ती व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या युक्त्या इथे सादर करत की आपलं मूल कशा प्रकारे झोपावं यासाठी ती वेगवेगळ्या युक्त्या इथे करत आहे. बघा, इथे जर आपण मिनिंग देखील समजून घेणार, द मदर इन दिस पोएम यूज व्हेरियस आयडिया म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या. व्हेरियस म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या युक्त्या आहेत. आयडियाचा अर्थ काय आहे, युक्त्या आहेत. व्हेरियस म्हणजे अनेक प्रकार. टू पुट हर चाइल्ड टू स्लीप, की आपलं बाळ झोपावं यासाठी आई वेगवेगळ्या काय करत आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या इथे शोधून काढत आहेत. इन द फर्स्ट सांजा शी क्रिएटेड अ प्लेशन पिक्चर. जो पहिलं जे कडवं आहे, सांजाचा अर्थ काय आहे, जे कडवं आहे, शी क्रिएटेड अ प्लेशन पिक्चर ऑफ शेकिंग अ ट्री. की ती एक प्रकारे काय करत आहे मुलांनो, की एक सुंदर आणि शांत जे चित्र तयार करत आहे की जेणेकरून ते जे झाड हलवत आहे अँड द ड्रीम्स फॉलोइंग ऑन द बेबी इन द, आणि ते जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये ते सुंदरसं चित्र त्याला दिसण्यासाठी ती एक सुंदरसं काय करत आहे, चित्र तयार करत आहे. इन द सेकंड सांजा, दुसऱ्या कडव्यामध्ये, आता हे काय आहे, दुसरं कडवं, हे आहे पहिलं कडवं. बघा, इन द सेकंड सांजा शी डिस्क्राईब द नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. डिस्क्राईब म्हणजे काय आहे, ती वर्णन करत आहे. डिस्क्राईबचा अर्थ काय आहे, वर्णन करणे. ती वर्णन करत आहे, सुंदरच्या रात्रीच्या वेळेचं ती वर्णन करत आहे की जो स्वर्ग आहे तो कसा दिसत आहे, पूर्ण पांढरा शुभ्र हा काय दिसत आहे, सफेद हा दिसत आहे, जो मेंढरासारखा आहे. त्याचप्रमाणे जे कोकरू आहे ते कोकरू कसं दिसत आहे, ताऱ्यासारखं चमकत आहे. आणि त्याचप्रमाणे जो चंद्र आहे तो काळोखामध्ये देखील तो आपला प्रकाश देत आहे. अशा प्रकारचं एक सुंदरसं वर्णन ती आकाशामधल्या ज्या हर एक गोष्टी आहेत, चंद्राचं म्हणा, ताऱ्याचं म्हणा, काय करत आहे, ती पृथ्वीवर असलेल्या जे जीव आहे, जे मेंढरू आहे, जे कोकरू आहे त्याच्याशी तुलना करून त्याचं काय करत आहेत, वर्णन करत आहेत. म्हणजेच काय करत आहेत, ती डिस्क्राईब करत आहे. डिस्क्राईबचा अर्थ काय आहे, वर्णन करणे आहे. द नाईट इन अ ब्युटिफुलचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. मॅनर म्हणजे ती काय करत आहे, अतिशय सुंदररित्या ती काय करते, आकाशातील चित्राचं वर्णन करून ती मुलाला, त्या लहान बाळाला सांगत आहे. इन द थर्ड सांजा, तिसऱ्या कडव्यामध्ये, शी प्रॉमिसेस द बेबी गिफ्ट इट इज स्लीप.
ती प्रॉमिस करत आहे, ती वचन देत आहे की जर तू झोपलीस तर मी काय करणार आहे, तुला एक सुंदरशी शिप देणार आहे. कशी देणार आहे की ज्याच्यामध्ये मी गोल्डन बेल असेल, त्याला सोन्याची जी आपण बेल बोलतो त्याच्या सोन्याची बेल असलेली तुला एक शिप देणार आहे, जेणेकरून तू काय करणार आहे, तुझ्या मित्रांबरोबर तिला खेळण्यासाठी मी ते तुला ती देणार आहे. एक वचन ती तिला या तिसऱ्या सांजामध्ये ती देत आहे. शी प्रॉमिसेस द बेबी अ गिफ्ट इफ टू शिप. गिफ्टचा अर्थ काय, उपहार आहे. प्रॉमिसचा अर्थ पण मी सांगितलेला आहे. प्रॉमिस म्हणजे काय आहे, वचन आहे. इट इज स्लीप. शी लुजेस हर पेशन्स इन द फोर्थ सांजा. तिचं पेशन्स म्हणजे आपण बोलू शकतो की तरी तिचे जे पेशन्स आहे, शी लूज म्हणजे काय, ती हरवत चालली आहे. हर पेशन्स आपण काय बोलतो की एक प्रकारे आपण बोलतो ना की आपल्याला जेव्हा खूप राग येतो आपण बोलतो पेशन्स म्हणजे काय, शांत राहा. म्हणजे तिला वाटतं की तिचं बाळ झोपावं, परंतु तू एवढं बोलूनही तिचं बाळ झोपत नाहीये आणि म्हणून ती काय करते, तिचे पेशन्स आता हे संपत चाललेले आहे. इन द फोर्थ सांजा अँड थ्रेट, हे काय आहे, फोर्थ सांजाचं उदाहरण आहे. अँड थ्रेटन द बेबी दॅट द अँग्री डॉग विल कम. आणि मग ती अतिशय प्रेमळवाणी ती धमकी देत आहे. बघा, थ्रेटनचा अर्थ काय आहे, धमकी देणे. मग आता ही धमकी कशी आहे, प्रेमळवाणी आहे. बेबी दॅट द अँग्री डॉग, आता तो काय येणार आहे, जो मेंढपाळ चालणारा जो काळा कुत्रा आहे तो आता मात्र येणार आहे. फिफ्थ सांजाचं बघा उदाहरण आहे. तो काय करणार आहे, येणार आहे. बाईट हिम इज डज नॉट स्लीप. आणि जेव्हा तो येईल मग तो काय करेल, तुझा तो चावा घेईल. इन द लास्ट सांजा द मदर रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफली. आणि जो शेवटचा जो सांजा आहे किंवा शेवटचं जे कडवं आहे त्याच्यामध्ये ती सांगत आहे की तू काय करणार आहेस, तू इथून निघून जा, कारण माझं बाळ झोपलेलं आहे, त्याला तो त्रास होईल. जिथे तुझा मेंढपाळाचा जो कळप आहे त्या कळपाचं जाऊन तू काय करणार आहेस, रक्षण कर, कारण माझं बाळ झोपलं आहे. आणि मग अतिशय ती सुरक्षिततेसाठी, एखादी काळजी करण्यासाठी किंवा त्याला सुरक्षितता मिळावी म्हणून ती काय करत आहे, त्याला इथून दूर काढत आहे. म्हणजेच काय आहे, फील सेफ. फीलचा अर्थ काय, सेफचा अर्थ काय, सुरक्षितता. फील म्हणजे वाटणे आहे. बघा, बाईटचा अर्थ काय आहे, इथे चावा घेणे. इफ इट इज डज नॉट स्लीप. आणि मग तो काय करणार आहे, तुला चावा घेईल आणि मग तू झोपू शकणार नाहीस. इन द लास्ट सांजा द मदर रिमूव्ह द थ्रेट. माता ती काय करेल, रिमूव्ह म्हणजे काढून टाकते, ती तिची धमकी ती काढून टाकत आहे. अँड मेक द चाइल्ड फील सेफ. आणि आपल्या लेकराला ती सुरक्षित ठेवत आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपली जी कविता आहे की त्या कवितेचा मिनिंगचा अर्थ देखील आपण पाहिला आहे. जी समरी आहे या समरीचा जे हर एक जो सांजा आहे तो कशा प्रकारे इथे आई आपल्या लेकराला ही सांगत आहे आणि जेणेकरून ती लेकराला एक प्रेमळवाणी जी धमकी देखील देत आहे आणि आपल्या लेकरांची ती सुरक्षता देखील बघत आहे, हे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट झालं आहे. तर अशा प्रकारे जो आपल्या मुलांना ही जी पोएम आहे किंवा ही कविता आहे, ही कविता इथे मुलांना मी तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट करून सांगितलेले आहे. इंट्रोडक्शनच्या माध्यमातून, एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे एक्सप्लेनेशन करत असताना त्याचे हर एक जे सेंटेन्स आहे त्याचा मिनिंग तुम्हाला सांगितलेला आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या कवितेत आलेले जे हार्ड वर्ड्स आहेत वे देखील तुम्हाला त्या कडव्यामध्ये जसे कडव्यामध्ये जे मिनिंग आले ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तसंच या कवितेच्या माध्यमातून जे एक्स्ट्रा जे वर्ड मिनिंग्स आले होते त्याचा देखील मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मुलांची समरी आहे की या समरीच्या माध्यमातून जे एक छोटंसं जे अंगाई गीत आहे जे आपल्या लेकरांसाठी, की आई जी आपल्या लेकरांची काळजी करते त्या काळजीमधूनच की कशा प्रकारे लेकराला झोपवण्याचं किंवा त्याच्यातून एक प्रकारे मुलांना समजून सांगण्याचं आणि एक प्रेमळवाणी धमकी देऊन मुलांना झोपू घालायचं देखील जे काम आहे, जे आजही मुलांना ग्रामीण भागामध्ये हे जे अंगाई गीत आहे हे गाऊन लेकरांना झोपी जाण्याचं काम हे करत आहे. आणि अशा प्रकारे जे आज आपण एक अंगाई गीत म्हणजे आहे मुलांना स्लीप बेबी स्लीप, जे आपल्या कवितेचं नाव आहे, कविता आपण आज इथे परिपूर्ण शिकलेले आहोत. या कवितेचा भावार्थ मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. आता आपण या कवितेच्या माध्यमातून येणारे जे खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर आहे, जे ॲक्टिव्हिटी आहे, गेम आहे, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया.